चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडा दार हाका मारी. एरती माई के दुखाची जनीती, नाही आदी अंती अवसानी. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागा केलं. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. बघा, देवी माते समोर नवरात्रात देवी माते समोर तुम्ही कीर्तन ठेवावे या मताचा महाराज मी अजिबात नाहीये. कीर्तन नाही ठेवले तरी चालल, पण सर्व तरुण मित्र मंडळीला माझी विनंती आहे, आपण असे कार्यक्रम निश्चित ठेवू नका की जेणेकरून धर्माची मान खाली जाईल. महाराज, मी एक गोष्ट सांगू तुम्हाला, हिंदू धर्माची जोपासना करत असताना मी बरेचशा ठिकाणी गरबे चालू आहे, बरेचशा मुली नाचतात आहे, याविषयी माझं दुमत नाहीये. तसं तर गरबा हा चुकीचाच आहे या मताचा मी महाराज आहे. गरबा ही गोष्ट चुकीची आहे. गरबा खेळू नका माता माऊल्यांनो, याविषयी माझं दुमत नाहीये. पण त्या गरब्याचं स्वरूप कोणत्या दिशेला चाललं हे जर तुम्ही पाहिलं तर निश्चित तो गरबा सुद्धा चुकीचाच आहे. हे तुम्हालाही मान्य करावं लागेल आणि मलाही मान्य करावं लागेल. अरे, जे गाणे माणसाला ऐकायची लाज वाटते ते जर तुम्ही माझ्या जगदंबा मातेसमोर लावत असाल तर मी नारदाच्या गादीवरून सांगतो, जगातली कोणतीच माता तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. हिंदू धर्माचे सण साजरे करत असताना, हिंदू धर्माच्या देवतेचे सण साजरे करत असताना निश्चित काही परंपरेने आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत. महाराज, मी दररोज सांगतो, तुम्हाला पटतं तसं जर करसाल तर ज्ञानोबराय सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरवला तोचे धन्य. मनाने केलेला परमार्थ, मनाने केलेला संसार आणि मनाने केलेला व्यवहार निश्चित माणसाला चुकीच्या मार्गाने नेतो. म्हणून पूर्वी ज्या लोकांनी काही परंपरा घालून दिलेल्या आहे त्या परंपरेने जर आपण आपले सण साजरे केले, त्या परंपरेने जर आपण आपले उत्सव साजरे केले तर निश्चित माझ्या जगदंबा मातेची कृपा तुमच्याने माझ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं, मला आनंद वाटतो. या मंडपाचा सर्वे केला, या मंडपाचं निरीक्षण केलं तर प्रामुख्यानं तुम्हाला 70 ते 85% तरुणांची संख्या दिसल. हा आपल्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. तरुण पोरांनी कीर्तन ठेवावे, याच्यापेक्षा अजून आनंदाचा क्षण काय असू शकतो. कीर्तनाच्या माध्यमातून कधीच चुकीचं मार्गदर्शन समाजाला होत नाही. एक वाक्य लिहून ठेवा काळजावर माझं, सांगणारा कीर्तनकार एखाद्या वेळेस चुकू शकतो, सांगणारा कीर्तनकार एखाद्या वेळेस चुकीचा असू शकतो, पण कीर्तनकार जे ज्ञान सांगल ते कधीच चुकीचं नसतं. महाराज, मी असो, माझ्यापेक्षा मोठा कीर्तनकार असो का माझ्यापेक्षा छोटा कीर्तनकार असो, संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने आतापर्यंत तुम्हाला दारू पिण्याचं ज्ञान दिलं नाही. संप्रदायातल्या कोणत्याच कीर्तनकाराने आतापर्यंत तुम्हाला चुकीचं ज्ञान दिलं नाही. म्हणून सुद्धा आजच्या तारखेमध्ये सुद्धा या व्यासपीठावर समाजाचा काय आहे विश्वास आहे. मी बोलतोय असं नाही, महाराज सांगतात, कीर्तन चांग कीर्तन चांग हो होय अंग हारी रूप हो होय अंग हारी रूप हो होय अंग हारी रूप हो. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हारी रूप कीर्तन चांग होय अंग हरी रूप. म्हणून समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, समाज संघटित ठेवण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर कोणता वर्ग करत असेल तर तो फक्त आणि फक्त माझा वारकरी संप्रदाय करतोय. खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय.
या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. काही साधक तुकोबरायकडे गेले, बाबा आम्ही तुम्हाला विचारलं नाही तर सांगता का? 3 गोष्टी प्रामुख्याने लक्ष देऊन ऐका. काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये 1, काही गोष्टी विचारल्याशिवाय सांगू नये 1, काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगू नये 2, आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगितल्याशिवाय राहू 3. काही गोष्टी तुम्हाला नाही विचारल्या तरी सांगत जा. आपण सांगितल्यानंतर जर एखाद्याच्या जीवनाचा उद्धार होत असेल, आपण सांगितल्यानंतर जर एखाद्याच्या जीवनातला घात टळत असेल, त्याची इच्छा नसली तरी सांगत जा. हे बघा, आता कीर्तन संपलं, 11 साडे11 वाजता प्रवास सुरू झालाय माझा. 12-1च्या नंतर हॉटेल बंद होतात, धाबे बंद होतात, रस्त्यावर काळं कुत्रं नसतं. कीर्तन संपल्यानंतर मला थकवा येतो, मी गाडी झोपून राहतो. माझ्या ड्रायव्हरला रात्रभर गाडी चालवायची असते. इथून बुलढाणा 400 किलोमीटर आहे, इथून बुलढाणा 500 किलोमीटर आहे. हे मार्गदर्शन रात्रीच्या टायमाला ड्रायव्हरला कोण करतो? निर्जीव पाट्या सांगतात, ए बाबा पुढं गतिरोधक आहे, गाडी कशी चालव? सावकाश चालव. पुढं घाट प्रारंभ होत आहे, गाडी कशी चालव? सावकाश चालव. इथून नारायणगाव 40 किलोमीटर आहे, कोण सांगतंय? पाट्या सांगतात. मला एवढंच तुम्हाला सांगायचं, चांगलं मार्गदर्शन जर ड्रायव्हरला निर्जीव पाट्या करत असेल, चांगलं मार्गदर्शन जर ड्रायव्हरला निर्जीव पाट्या करत असेल, तर चांगलं मार्गदर्शन चांगल्या माणसाने चांगल्या माणसाला का करू नये? जे जे आपणाशी ठावे ते ते इतरास शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन. काही गोष्टी कोणाची इच्छा जरी नसली तरी सांगत जा. का? तुम्ही सांगितल्यानंतर जर त्याला फायदा होत असेल, तुम्ही सांगितल्यानंतर जर त्याच्या जीवनाचा काही लाभ त्याला होत असेल, तर निश्चित सांगा. तुकोबराय सांगतात, तुम्हाला आमची गरज नाहीये, तुम्हाला आमची गरज नाहीये, पण सांगणं आमचा धंदा आहे. महाराज सांगतात, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे, बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा मनोनिया. तुकोबराय सांगतात, तुम्हाला आमची गरज नाहीये, पण सांगणं आमचा धंदा आहे. महाराज सांगतात, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. हा बोलिले देरुसी, हा बोलिले देरुसी, हा बोलिले देरुसी, बोलिले देरुसी. सास भावे वर्ताया, सास भावे वर्ताया, सास भावे वर्ताया, सास भावे वर्ताया. लाडू संताचे मार्ग, 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 लाडू संता. माणसाला प्रगती सहन होत नाही, साधू संतांना तुमची नाजी माझी अधोगती सहन होत नाही. कुत्र्याला सगळं सहन होतं, पण आपल्यापेक्षा कोणी पळायला लागलं कुत्र्याला सहन होत. तुम्ही गाडीवर चालले की कुत्रे पळतात माहिती आहे तुम्हाला? बरोबर, ते गाडी त्याच्या पुढे गेली की त्याला सहन होत नाहीये. जसं कुत्र्याला गती सहन होत नाही, तशी माणसाला तुमची माझी प्रगती सहन होत. आज माणसं जेवढे दुःखी आहे, तेवढे दुसऱ्याच्या प्रगतीनंच दुःखी, स्वतःच्या अधोगतीनं अजिबात नाहीये. माणसाला सगळं काही सहन होतं, पण आपल्यापेक्षा मोठा झालेला कोणी सहन होत नाहीये. मग तो कोणत्याही क्षेत्रात असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, व्यावहारिक क्षेत्र असू द्या, आपलं घर कौलारू याचं त्याला दुःख नाहीये, पण दुसऱ्याने एवढा RCCचा बंगला बांधला कसं, हे मोठं दुःख नाही. हे दुखणं कोणत्याच दवाखान्यात नीट होत नाहीये. दुसऱ्याचं दुःख पाहिल्या, सुख पाहिल्यानंतर ज्याला दुःख होतं, अशा माणसाचा इलाज महाराष्ट्रातला कोणता डॉक्टर करू शकत? तुम्हाला कॅन्सर होऊ द्या, तुम्हाला HIV सारखा महारोग होऊ द्या, त्याच्यावर सुद्धा भारतातले डॉक्टर इलाज करू शकतात. पण दुसऱ्याची गाडी पाहिल्यानंतर ज्याला करमत नाही, अशा माणसाचा इलाज कोणत्या दवाखान्यात होत
बर दुसऱ्यावर किती जळले म्हणजे तुमची प्रगती होणार आहे का? दुसऱ्यावर जळू 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 फक्त तुम्हाला मूळव्याध होऊ शकतो, याच्या पलीकडे दुसरं काही होऊ शकत नाहीये. त्याच्याही पेक्षा जास्त जळले तर भगिंदर होईल, पण त्याच्यापेक्षा तुमची दुसरी प्रगती होणार नाहीये. म्हणून कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला प्रगती सहन होत नाही. साधू संतांना तुमची माझी अधोगती सहन होत नाही. साधू संतांनी तुम्हाला आणि मला जाग करण्याचा प्रयत्न केला. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागा केलं. जग जोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. प्रत्येक साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागा केलंय. माणूस माणसाच्या जीवनाचा यथार्थ विचारच करत नाही. प्रत्येकाची धावपळ चालली आहे. भागवतकार सांगतात काल व्याल मुखग्राश त्राश निर्नाश हे तवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकिरेन भाषितम. माणसाने माणसाच्या जीवनाचा यथार्थ विचार केला पाहिजे. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. आणि जर इथं येऊन तुम्ही देवाचं चिंतन नाही केलं तर मग त्याचा परिणाम काय तुकोबरा भक्ताच्या पहिल्या चरणात सांगतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. ए बाबांनो, मी तुम्हाला सांगतोय भगवंताला जीवनामध्ये आपलंसं करा. एकदा का नरदे जीवनामध्ये गेला ना गड्यानो, एक वाक्य लिहून ठेवा काळजावर माझं. गेलेली सत्ता प्रयत्न केल्यानंतर मिळू शकते, गेलेली प्रॉपर्टी परत मिळू शकते, गेलेलं पद परत मिळू शकतं, गेलेली बायको परत मिळू शकते, पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले म्हणजे माणसाला नरदे मिळेल? मला एक गोष्ट माझे गुरुजी मला नेहमी एक त्रिकुटी सांगतात. पहिलं तर नरदे मिळत नाही, पहिला तर नरदे मिळत नाही, मिळाला तर टिकत नाही, आणि गेला की परत मिळत नाहीये. मुंबईला जर तुम्ही गेले तर त्या मुंबईला प्रत्येक गोष्टीची एजन्सी आहे महाराज. गाडीची एजन्सी आहे, कॅमेऱ्याची एजन्सी आहे, मोबाईलची एजन्सी. अशी मुंबईमध्ये अशी कोणती गोष्ट नाही की ती भेटत नाही. सगळं मिळतंय महाराज तिथं. त्या मुंबईमध्ये एखादी माणसाची एजन्सी भेटते का? कामगाराची एजन्सी वेगळी, माणूस तयार होण्याची एजन्सी आहे का? नाही नाही नाही. म्हणून माणूस जन्म हा एक अनमोल आहे, आणि अनमोल किमतीचा नरदे जर तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय ना, कबीर महाराज सांगतात आउट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया हो, अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. सर्व गोष्टी माणसाला परत मिळते, पण माणसाला नरदे मिळत नाही. मग एवढा अनमोल किमतीचा नरदे प्राप्त झालाय ना. एका ठिकाणी खूप गोड वर्णन आहे. सावध सावधान वाचे बोला नारायण. सावधान व्हा, कधी नरदे जाईल काही सांगता येत नाही. मग महाराजांनी तुम्हाला आणि मला सांगितलं सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. विठ्ठलाला आपलंसं करायला सांगितलं का? 33 कोटी देव असताना विठ्ठलाला का आपलंसं करायला सांगितलं? तुकोबरायला माहित आहे 2024 मध्ये लोक वार बदलला की देव बदलतील. काय बदलतील? वार बदलला की देव बदल. आता गणपती गेले, नवरात्र आले, नवरात्र गेले की परत एखादा सण येतो. बाबा आता इथून पुढं पार रामनवमी पर्यंत आपल्या सणाला काही कमी नाहीच आहे. आता जिकडं तिकडं नवरात्र उत्सव एवढ्या थाटामाटात चालू आहे, मला तर हसू येतं या नवरात्राचं. जे वर्षभर धाब्यावर असतं, धाबा कळतो ना तुम्हाला?
जे वर्षभर धाब्यावर असतं, जे वर्षभर दारू पितं, त्याला एकादश कळत नाही, द्वादश कळत नाही, काहीच कळत नाही, चतुर्थी कळत नाही, सोमवार कळत नाही, काहीच कळत नाही. आता 9 दिवस तर ते एवढं साधू झालेलं असतं, अरे बापरे बापरे, 9 दिवस पायात चप्पल घालत नाही. आणि काय फायदा आहे? 12 महिने धाब्यावर असतो, 9 दिवस बिना चपलीचा फिरतो. माफी मागून एक वाक्य बोलू का? 9 दिवस तू भोंगळा जरी फिरला तरी देवाची कृपा तुझ्यावर होणार नाहीये. कधीतरी प्रॅक्टिकली जगलं पाहिजेत ना महाराज लोकांनी. अरे तुमच्या उपवासामुळं भगर मागली, केळी माग. उपवास करू नका या मताचा माणूस नाहीये मी. उपवास करा ना. इथं जेवढे काही तरुण पोरं बसले त्या तरुण पोरांना माझी विनंती आहे, तुम्हाला जर उपवास करायचा असेल तर उपवास भगरीचा नका करू, उपवास शब्दाण्याचा नका करू, उपवास फळाचा नका करू. तुम्ही जीवनामध्ये जे व्यसन करता ते व्यसन कमी करण्याचा उपवास करा. देवी मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जीवनामध्ये जे वाईट वागताय, तुम्ही जीवनामध्ये जे चुकीचं वागताय, तो चुकीचं न वागण्याचा संकल्प माझ्या देवी मातेसमोर करा. तुम्हाला उपवास करण्याची गरज पडणार नाहीये. आणि खरं सांगू का, महाराष्ट्रामध्ये एकीकडे नवरात्र उत्सव एवढ्या थाटामाटात चालू आहे आणि दुसरीकडे 10-10, 2-2, 4-4, 5-5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत आहेत. अरे काय चाललंय आणि कुठं चाललं काही कळत नाही. तुम्ही किती मोठी देवी बसवली आणि किती मोठे मंडप टाकले. अरे जगातल्या जर माय माऊल्या तुम्हाला देवी सारख्या दिसत नाही तर बाकीच्या देवाला तुम्ही किती जरी शृंगार केले आणि काही केले तर काही फायदा होणार. मी याच्याही पुढे जाऊन एक वाक्य बोलतो गड्यांनो तुम्हाला. महाराष्ट्रात ज्या दिवशी इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आहे, लक्ष देऊन वाक्य ऐका बरं, इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या माता मावल्या, जेवढ्या काही आई बहिणी आहे, इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला, महाराष्ट्रातली प्रत्येक मायमाऊली ज्या दिवशी स्वतःच्या बहिणीसारखी दिसेल ना, त्या दिवसापासून महाराष्ट्रात नवरात्र करण्याची गरज पडणार नाहीये. कधीतरी थोडं प्रॅक्टिकली जगायचं शिकार आहे बाबांनो. जगद्गुरु तुकोबरायला माहित होतं हे वार बदलले तर देव बदलतील, म्हणून महाराजांनी शब्द वापरलाय, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. आणि जर नाही तुम्ही इथं येऊन भगवंताचं चिंतन केलं तर महाराज सांगतात, हा नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया, जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. इथं येऊन जर त्या भगवंताला जीवनामध्ये आपलंसं नाही केलं तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्मवाया. आणि त्या देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी आहे तेवढ्या महाराज सांगतात तुम्हाला दुःखाला कारणीभूत प्रमाण पहा. हे रती माई के दुःखाची जनीती, नाही आदी अंती अवसानी. तुम्हा देवाला सोडून जेवढ्याही गोष्टीला तुम्ही आपलंसं करसाल ती गोष्ट तुम्हाला दुःख दिल्याशिवाय राहणार नाहीये. कारण की संसाराचं गणितच दुःखापासून निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा शेवट सुखात कधीच होणार नाहीये. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा अंथरुण इंगळाच्या. म्हणून सर्वांना माझी विनंती, महाराज संसारात सुखाची अपेक्षा करू नका. आणि संसारातल्या ज्या लोकांना तुम्ही आपलंसं म्हणता ते सर्व महाराज सांगतात करिता बरोबरी दुरावशी दुरी भावाची पुरी वाहवशी. संसारात काही गोष्टीची अपेक्षा केली, पहा ना महाराज, लाख रुपये कमवतो माणूस, किती कमवतो? लाख रुपये. लाख रुपये खिशात येण्याच्या अगोदर मनुष्य नियोजन करतो, मी आता 50,000चा मोबाईल घेणार आहे, बरोबर आहे का नाही? 10,000चे कपडे घेणार आहे, 10,000 बायकुल देणार आहे, खाली किती उरले? 20,000 उरले. आता 20,000 मी सेव्हिंग करणार आहे पोरी पोराला. आणि 1 लाखाचा पगार होण्याच्या अगोदर 1.5 लाख रुपयाचं खड्डं पहिलंच पडलेलं असतं. संसाराचं गणितच असते, हे केलं की बरं होईल, ते केलं की बरं होईल. बरं कधीच नसतं महाराज. याला वाटतं हे बरं आहे, त्याला वाटतं ते बरं आहे, पण संसारात कोणीच बरं नाहीये. पुढाऱ्याला वाटतं महाराजाचं बरं आहे, महाराजाला वाटतं पुढाऱ्याचं बरं आहे, कॅमेरावाल्याला वाटतं सोनाराचं बरं आहे, सोनाराला वाटतं पाखवाजाचं बरं आहे. जगातले प्रत्येक लोक दुःखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो
सगळं जग दुःखी आहे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया दिन बैरागी. सगळं जग दुःखी आहे. सुखी राम के दास. या जगामध्ये जर सुखी, या जगामध्ये जर समाधानी कोण असेल तर फक्त आणि फक्त काय आहे, भगवंताचे दास आहे. तुम्हाला असं वाटतं का राजे दुःखी म्हणून, राजे सुखी म्हणून? राजांचं तर एवढं अवघड झालंय. सगळ्याची धाकधूक वाढली. काय करू, कसं करू, कसं होईल आणि कसं झालं. बरोबर आहे का नाही? मग ज्या देशाचा राजा दुःखी आहे त्या देशाची प्रजा कधीच सुखी राहू शकत नाही. आणि ज्या देशाची प्रजा दुःखी आहे त्या देशाचा साधू कधीच सुखी राहू शकत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, सुखी जर या जगामध्ये कोण असेल तर समाधानी. बसणारी मंडळी लक्ष देऊन ऐका. आता बरेचसे लोक कीर्तनाला इथं आलेले, काही लोक पायी आलेले, काही लोक टू व्हीलरवर आलेले, काही लोक स्विफ्ट घेऊन आलेले, काही लोक इनोव्हा घेऊन आलेले आणि काही लोक फॉर्च्युनरमध्ये आलेले. कीर्तन संपल्यानंतर, आता कीर्तन संपल्यानंतर जे पायी चालले लोक, तर टू व्हीलरवाल्यांनी फक्त पायी चालणाऱ्याकडे पाहायचं. बाबा 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 बाबा, आपण तर 10 मिनिटात घरी जाणार, याला 20 मिनिटं लागतात. पण टू व्हीलरवाल्याने स्विफ्टवाल्याकडे कधी बघायचं नाही. आता स्विफ्टवाल्याने इनोव्हावाल्याकडे कधी बघायचं नाही. आता इनोव्हावाल्याने, आत्ताच आमचे मुंगशे दादा आले, त्यांच्याकडे पाहायचं. त्यांच्याकडे, त्यांचं ना आपलं कसं जमल महाराज? ते खानदानी श्रीमंत माणसं आहे, त्यांच्याकडे आपलं जमल का? आपली टू व्हीलर आहे, आपण वजनात चालायचं, मोठ्याकडे पाहून जगायचं. मी काल रात्री प्रवास करत असताना यूट्यूब बघत होतो, तर यूट्यूब बघत असताना त्या नीता अंबानीचं पाहत होतो. आता ते फेक आहे का खरं आहे काही कळत नाही, पण असं लिहिलेलं होतं की तिथं ती दररोजचा 3.5 लाख रुपयाचा चहा पिती. किती माया हो, किती? आता तुम्ही तिचा विचार केला तर जमेल का? तुम्ही एका पत्तीमध्ये 10 वेळेस उकळता तुमचं. आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे बघायचं नाही. संसार करत असताना आपल्यापेक्षा छोट्याकडे बघायचं. अरे या महाराष्ट्रामध्ये अजून सुद्धा काही लोक असे की ते 3,000 रुपयात महिनाभर जगतात. किती? 3,000 रुपयात महिनाभर जगतात. आणि या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे की त्यांना एका रात्री 40-40 लाख सुद्धा पुरत नाही. तुमच्या जगण्यावर आहे. एक काळ असा आला होता कोरोनामध्ये, अरे आपण 5,000 रुपयात महिनाभर खाल्लं. ना गाडीची गरज पडली, ना स्टारचे कपडे घालायचं काम पडलं, ना डिझेलचं काम पडलं, कशाचंच नाही महाराज. अहो कोरोनामध्ये जे लग्न झाले ते भाग्यवान नवरदेव सगळे. न त्यांना मंगल कार्यालयाची गरज पडली, ना त्यांना डीजेची गरज पडली, ना त्यांना वरडायची गरज पडली. अहो काही माझ्या स्वतःच्या भावाचं लग्न झालं तर खर्च फक्त 1,500 रुपये आला होता. किती? म्हातारी नाही, म्हातारं नाही, आम्ही 2-4 जण गेलो आणि पत्नी घेऊन आलो त्याची. म्हणजे रुपया न खर्चा म्हणजे मंगल कार्यालय नसताना लग्न झाले, डीजे नसताना लग्न झाले, घोडा नसताना घोड्याचं लग्न झालं. नाही कळलं? पुढं चला. बरोबर आहे का नाही? आपण अशाही अवस्थेमध्ये जगलेलो. म्हणून जीवनामध्ये समाधानी राहा. ज्या परिस्थितीमध्ये देवाने ठेवलं, ठेविले अनंते तैसेची चित्ती असू द्यावे. संसारामध्ये अपेक्षा करू नका. अरे संसारामध्ये रावणाची अपेक्षा पूर्ण नाही झाली, तुमचं माझं काय घेऊन बसले? राजा रावण, कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ती कवडी. मग राजा रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर्ण राहिला तर आपल्यासारख्या लोकांनी काहीच करायचं नाही. आपण फक्त भगवंताचं चिंतन करायचं. आणि काय लागतं त्या भगवंताला? महाराज सांगतात, काही न लगे भावाची कारण, काही न लगे भावाची कारण, लगे भावाचे कारण, काही लगे भावाचे कारण, काही न लगे भावाची कारण, काही न लगे भावाची कारण, काही लगे भावाचे कारण, काही लगे भावाचे कारण. बसणाऱ्या मंडळीला मला फक्त एवढंच सांगायचं, परमार्थासाठी काही लागत नाही. परमार्थामध्ये तुमच्या प्रॉपर्टीला किंमत नाहीये,
तुमच्या शिक्षणाला किंमत नाही, तुमच्या जातीला किंमत नाही. परमार्थामध्ये फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाला आणि भावनेला किंमत आहे. एवढे माझ्या जगदंबा मातेचा उत्सव चालू आहे. बसणाऱ्या मायांना, बसणाऱ्या सर्व वडीलधारे तरुण पोरांना माझी विनंती, पोरांनो, फक्त तुम्ही जगदंबेचा उत्सव थाटामाटात करा. अरे फक्त असं काही नका करू की जगदंबेचा आशीर्वादाच्या ऐवजी तुम्हाला शाप लागल. मी दररोज कीर्तनातून सांगतो, तुमच्या समाज, तुमच्या सोबत राहणारा बौद्ध समाज, तुमच्या सोबत राहणारा ख्रिश्चन समाज, तुमच्या सोबत राहणारा जैन समाज, लिहून ठेवा माझे वाक्य. आतापर्यंत भारतातल्या कोणत्याच मस्जिदवर तुम्ही नमाज सोडून दुसरं गाणं ऐकलं नाही गड्यांनो. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याच मस्जिदीवर तुम्ही नमाज सोडून दुसरं काहीच ऐकलेलं नसेल. मुस्लिम धर्माचे लोक जर त्यांच्या मस्जिदीवर हिंदी गाणं लावत नाही, 1. ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही, 2. बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही, 3. जैन धर्माचे लोक त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही, 4. तर माझ्या जगदंबा मातेसमोर तुम्हाला अश्लील गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी, 1. माझ्या गणपती बाप्पा समोर तुम्हाला अश्लील गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी, 2. अरे तुम्ही दारू पिऊन घरी गेल्यानंतर तुमच्या बाप्पाने तुम्हाला कधी शाबासकी दिली का हो? नाही ना. तुम्ही असं दारू पिऊन गेले आणि तुमचा बाप म्हणला, या 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 पाटील तुम्ही खूप चांगलं काम केलं, आपल्या खानदानीचं नाव रोशन केलं, असं म्हणला तुमचा बाप. मग तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाही, तर तुम्ही पिलेली दारू माझ्या जगदंबा मातेला कशी आवडेल रे गड्यांनो? तुम्ही पिलेली दारू माझ्या गणपती बाप्पाला कशी आवडेल? म्हणून पोरांना माझी विनंती, पोरांनो, निश्चित धर्माचे कामं खूप चांगले करा. नवरात्रासाठी सर्वांनी खूप उत्साहात साजरे करा, पण आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं चुकीचं वर्तन काही होणार नाही. काय करायचं महाराज? आज कीर्तन ठेवलं, बरोबर आहे का नाही? आणि उद्या जर ऑर्केस्ट्रा ठेवला तर काय माझं कीर्तन तुमच्या लक्षात राहणार आहे? उद्या आवळवाडीला माझं कीर्तन आहे, इथं आहे ना चंदननगर पशी आवळवाडी. माझं उद्या कीर्तन आहे, परवा दिवशी गौतमी पाटील आहे. मी किती कीर्तन सांगितलं म्हणजे तुमच्या लक्षात राहील? अजिबात नाही. हे बघा, मी ऑर्केस्ट्राच्या विरोधातला महाराज नाहीये, मी कोणत्या तमासगीर माणसांच्या विरोधातला महाराज नाही. ते सुद्धा एक कलाकार आहे, त्यांनी सुद्धा त्या कष्ट केले म्हणून त्यांना एवढं चांगलं नाचता येतं, वाजवता येतं, गाता येतं. पण माझी विनंती तुम्हाला, हे जे व्यासपीठ आहे, इथं माझी जगदंबा माता बसलेली आदिशक्ती आहे ती. माझी सर्व तरुणांना विनंती आहे, जगदंबा मातेसमोर जर तुम्ही तमाशातल्या बाया नाचवसाल तर लिहून ठेवा पुरुषोत्तम पाटलाचं वाक्य, तुमच्या 10 पिढ्या नरकात जातील. हा जगदंबा मातेचा तुम्हाला शाप लागेल गाड्या. तुम्हाला ते नाचवण्यासाठी व्यासपीठ दुसरं आहे, त्यासाठी तुमचे वाढदिवस आहे, त्यासाठी तुमच्या यात्रा आहे. पण माझ्या हिंदू देवतेच्या कोणत्याही देवतेसमोर तुम्ही असं कोणतंच चुकीचं कार्य करू नका. आज महिला मंडळी एवढ्या शांततेनं बसलेल्या आहे. 10:30 वाजे लोक लाईटच नव्हती. किती वाजे लोक? 10:30 वाजे लोक. थोडा लाईटीचा प्रॉब्लेम झाला तरी एकही मायमाऊली इथून उठली नाही. अजून 10 नाही, मी 12 वाजे लोक जरी कीर्तन केलं तर इथली माझी एक सुद्धा मायमाऊली उठणार नाही. याचं कारण त्या मायमाऊलीला, इथं बसणाऱ्या माझ्या बहिणींना या व्यासपीठावर काय आहे? विश्वास आहे. एवढ्या सुंदर मायमाऊल्या तुम्ही एखाद्या ऑर्केस्ट्राला येऊन बसवा, अजिबात नाही. त्यांना माहिती आहे ऑर्केस्ट्रात अर्धे बेवडेच असतात. कोणी शिट्ट्या मारतंय, कोणी काय करतं, कोणी काय करतं. मी त्या कार्यक्रमाच्या विरोधात नाहीये, पण या धर्म व्यासपीठावर असे कोणतेच कार्यक्रम होता कामा नाहीये. अरे जनजागृती तुम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून आदर्श गावे आपलं राक्षेवाडी, सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व तरुण मित्र मंडळी, सर्वांना विनंती आहे, तुम्ही देवी मातेसमोर कीर्तन ठेवावे या मताचा महाराजच नाहीये. अरे 9 दिवस बाकीचे कार्यक्रम ठेवण्यापेक्षा गावातील सगळे तरुण एकत्रित या आणि 9 दिवस तुम्ही नुसतं अख्खं गाव जरी स्वच्छ केलं तरी माझ्या जगदंबा मातेची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही गड्यांनो. अरे समाजासमोर असे कार्यक्रम ठेवा की त्या कार्यक्रमाचा आदर्श सर्व महाराष्ट्राने घेतला पाहिजे. आपण असे कार्यक्रम ठेवले पाहिजेत की त्या कार्यक्रमाचा आदर्श नुसता आपला खेड तालुक्याने नाही घेतला पाहिजे, त्या कार्यक्रमाचा आदर्श नुसता पुणे जिल्ह्याने नाही घेतला पाहिजेत. आपण एवढे चांगले उपक्रम समाजासमोर राबवले पाहिजेत की त्या उपक्रमाचा आदर्श महाराष्ट्राने घेतला पाहिजेत. म्हणून परमार्थासाठी बाकी काहीच लागत नाही, फक्त आणि फक्त लागतो तो तुमचा भाव. लिहून ठेवा माझं काळजावर एक वाक्य, आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है.
विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, भाव असला तुमच्या अंतकरणात, प्रेम असला, जगाचा मालक तुमचा कोणताही विचार करत नाही. किती उदाहरणं सांगायचे तुम्हाला. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठ भाव भक्ती दे कोणिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. तुमच्या अंतकरणात जर प्रेम असेल, भाव असेल, तर जगाचा मालक काहीही करतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावीची इच्छा. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. काय काम नाही करत तो. अहो इतके काम केलेले महाराज, प्रमाण घ्या. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडा दार हाका मारी. चोखोबराईच्या पत्नीचं बाळांपण केलंय माझ्या पांडुरंगाने. मीराबाईसाठी वीज घेतलंय, चोखोबराईसाठी डोहरे ओढले, मीराबाईसाठी वीज घेतलं. सगळं काही करतो. फक्त माझी सर्वांना विनंती आहे, तुम्हाला त्याच्यावर काय करावं लागेल, प्रेम करावं लागेल. आणि प्रेम जर देवावर केलं ना महाराज, मी नेहमी सांगतो, ये तो प्रेम की बात है उद्धवजीला सांगतात गवळणी, ए उद्धवा, हे सगळं जर शक्य होत असेल तर ते फक्त प्रेमानं होतं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अनुभव नित्य नवा तया माझी. एका जनार्दनी प्रेमाती गोड. म्हणून परमार्थासाठी फक्त प्रेम लागतंय. आज दिवसांदिवस गर्दी वाढली, आपली गर्दी वाढत चालली. तुम्ही बघा ना, आळंदीला तेवढेच लोक आहे, देहूला तेवढेच लोक आहे, पंढरपूरला तेवढेच आहे, कोल्हापूरला सुद्धा जेवढे कोल्हापूरला आहे तेवढेच ज्योतिबाला आहे. लोक कुठंच कमी नाही. आणि तुम्हाला असं वाटतं का कोल्हापूरला ज्योतिबालाच आहे, खाली थोडं खाली गेलं की गोव्याला त्याच्यापेक्षा जास्त आहे. गर्दी कुठंच कमी नाही. जिकडं पाव तिकडं गर्दीचे. दिवसांदिवस गर्दी वाढली आणि दर्दी काय होत चालली, कमी होत चालली. आणि परमार्थात गर्दी नकोय गड्यानो, परमार्थात दर्दी पाहिजेत. काय पाहिजेत? परमार्थाला गर्दीची काही गरज नाही, परमार्थ दर्दी पाहिजेत. म्हणून परमार्थ करत असताना परमार्थ भावनेनं करा, प्रेमानं करा, आनंदानं करा. आनंदानं जर परमार्थ करसाल तर निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीरांनी येईल. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझं विनंती आहे, पहिलं तर या सर्व वाघेश्वर ग्रुप तथा उदय मित्र मंडळ राक्षेवाडी व सर्व मित्र परिवार, आमच्या अशोक काका, अशोक दादा राक्षे, हे सर्वच मंडळी यांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. तुम्ही म्हणसाल महाराज का, की तुम्ही एवढं गोड कीर्तनाचं नियोजन केलं महाराज. खरं आज समाजाला स्थिर ठेवण्यामध्ये, समाजाला एकत्रित आणण्यामध्ये सर्वात जास्त योगदान जर कोणाचं असेल तर ते फक्त वारकरी संप्रदायाच्या लोकांचं आहे महाराज. बाकी समाज कोणाच्याच पुढं नाही. महाराष्ट्रातला कितीही मोठा पुढारी असू द्या, त्याला जर लोक जमवायचे असेल तर त्याला पैसेच खर्च करावे लागतात. बाकी तसे लोक येत फुकट. लोक फक्त महाराज लोकांसमोर आहे. किती 10:30 वाजायला कुठं लोक बसत असतात का? 10:30 वाजले तरी लोक उठले नाही. मी तर म्हणलो होतो बरं देव पावला, कीर्तन रद्द झालं की सगळ्यात जास्त आनंद मला होतो. कारण कंटाळा आला ना रोजच म्हणून, त्याला कोण रड, उठलं की कीर्तन, उठलं की कीर्तन, उठलं की कीर्तन. मी तर आमच्या सूरज भाऊला म्हणला, अहो एकदा तरी माझं ऐका, चला आपण. पण नाही 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 नाही, ते काय आले भागा ते करीतो. लोक म्हणतात थोडं का होय ना कराच, तसं जाऊ नका. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. तरुणांना तर माझी द्यावे तेवढी धन्यवाद. हे बघा पोरांनो, तुम्ही भाग्यवान आहात. राक्षेवाडीकर मंडळी, कोणती वाडी तुमची? राक्षेवाडी ना. सर्व इथं बसलेल्या तरुणांना माझी विनंती, पोरांनो तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही राजगुरुनगरमध्ये जन्माला आलेले आहात. बरोबर आहे का नाही? आळंदी ज्ञानोबराय तुकोबरायच्या कुशीमध्ये जन्माला आलेले आहात. सगळा सदन भाग आहे महाराज आपला, कोणत्याही गोष्टीची कमी नाही. तुमच्या बाप दाद्याने खूप काही करून ठेवलं, आता तुम्हाला फक्त ते सांभाळायचंय. पण हे सगळं काही असताना जीवनामध्ये मी या मताचा महाराज आहे, चांगल्या गाड्या घ्या. साध्या साध्या गाड्या नका घेऊ. आपली गाडी पाहिली की दुसऱ्याची आग झाली पाहिजे एवढी चांगली गाडी घ्या. आपल्याला थोडं लोक ऐकून घ्यायचं. आपल्या बापानं कमावलेलं ना,
चांगल्या गाड्या घ्या, चांगले मोबाईल घ्या, चांगले कपडे घाला, पण तुमचा मित्र म्हणून तुम्हाला पोरांना सांगतोय बघा, जीवनामध्ये सगळं काही करा गड्यांनो, फक्त जीवनामध्ये व्यसन नका करू. तुम्ही जर जीवनामध्ये व्यसन नाही केलं ना, तर तुमच्यासारखं राजा या जगात दुसरं कोणीच नाहीये. फक्त जीवनात काय करू नका, व्यसन करू नका, बस आनंदात जगा. काय खायचं ते खा, फक्त जीवनामध्ये व्यसन करू नका. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. अजिबात दारू नका पिऊ. मस्त सुंदर व्यवसाय करा, धंदे करा, उद्योग धंदे करा, बंगले बांधा, गाड्या घ्या, घोड्या घ्या, फक्त जीवनामध्ये व्यसन नका करू. व्यसनाधीन माणसाचं जीवन हे आसून नसल्यासारखं असतं. व्यसनाधीन माणसाचं जीवन हे आसून नसल्यासारखं असतं. म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळी, तरुण पोरांनी खूप सुंदर नियोजन केलं. तुम्हाला धन्यवाद देण्यापेक्षा महाराजांच्या भाषेत महाराज सांगतात, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं, म्हणून धन्य माता पिता तयाचिया. खूप सुंदर, नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळी केलं. म्हणून आमचे वागेश्वर ग्रुप तथा उदय मित्र मंडळ परिवार सर्वांच्या वतीने हे सुंदर नियोजन केलं, ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला. आपल्या भागाचं वैभव, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे 2 लाडकं व्यक्तिमत्व आमचे आदिनाथ दादा आहेत, आमचे कमलेश भैया. त्यांनीच खूप आग्रह केला होता. मी म्हणलं माझं जमत नाही, पण ते कमलेश आणि आदिनाथ हे 2 डाकू असे, ते कधीच माझं ऐकत नाहीये. कारण माझं ऑलरेडी 7 ते 9 एका ठिकाणी कीर्तन होतं, तिथलं ते म्हणे बाकी काहीच माहीत नाही, इथं करावं लागतं म्हणजे करावं लागतं. बरं, ते हक्कानं सांगतात, प्रेम करतात, म्हणून त्यांना म्हणलं बाबा काही हरकत नाही. त्यांच्यामुळं आपल्या गावाचे भाग्यविधाते आमचे अशोक दादा, त्यांनी खूप आग्रह केला. त्यांच्या आग्रहाला, विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. माझी सर्वांना विनंती आहे, निश्चित माझी जगदंबा माता तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुःख निवारण करो. फक्त नवरात्र उत्सव साजरे करत असताना आनंदात साजरे करा. डीजे लावून, दारू पिऊन नवरात्र उत्सव साजरे करायचे नाही. या व्यासपीठाहून माझ्या माता माऊल्यांना योग्य असं मार्गदर्शन होईल. अरे, या महाराष्ट्रामध्ये हजारो मुली लव जिहादच्या नांदी लागून निघून चालल्या आहे, त्यांच्याविषयी मार्गदर्शन झालं पाहिजेत. इथं बसणाऱ्या जेवढ्या काही माझ्या जगदंबा माता आहे, मायानो, नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान है. याच माय माऊलीच्या गर्भामधून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय. याच माय माऊलींच्या गर्भामधून माझ्या ज्ञानेश्वर महाराजांचा, माझ्या तुकोबरायचा, माझ्या धर्मवीर संभाजीराजांचा जन्म झालेला आहे. मात्यांना सुद्धा माझी विनंती, मायानो, मोबाईल वापरा, पण लव जिहादचं हे प्रकरण एवढं वाढत चाललंय. दररोज महिन्यात या महाराष्ट्रातून जिल्ह्यावाईज अनेक मुली पळून चालल्या आहे. काही गोष्टीचं निरीक्षण आपण सर्वांनी करा, अशी सर्वांना मी हात जोडून विनंती करतो. आज जसं तुम्ही या कीर्तनासाठी एकत्रित झालात, तसं हिंदू धर्मासाठी एकत्रित या. निश्चित उद्याचे दिवस तुमच्याने माझ्यासाठी खूप चांगले राहतील. इथं बसणाऱ्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो, सरकार बी किती महाराज अवघड आहे हो, सगळं यांनाच आहे ना हो. बरं, जाऊ द्या, लाडक्या बहिणीविषयी आमचं काही दुमत नाही, तुम्हाला नाही, पण कमीत कमी लाडका महाराज, एखादा लाडका कीर्तनकार पाहिजेत, एखादा लाडका गायक पाहिजेत, लाडका वादक पाहिजेत. रातन दिवस समाजाची सेवा करतोय महाराज, एखादी तरी योजना आमच्यासारख्या कीर्तनकाराला पाहिजेत का नाही हो महाराज? तुम्ही बघा बरं, 500 किलोमीटर मी इथं आलो, 500 किलोमीटर तिथं चाललो, 1000 किलोमीटरचा दररोजचा प्रवास आहे. बरं, माझा एवढा प्रवास पाहून सरकारच्या मनात कधीतरी असं वाटलं पाहिजे की बा एवढा प्रवास करतो हा कीर्तनकार, चला आपण आपल्या सवलतीने याला एखादं हेलिकॉप्टर देऊ. हप्ते आम्ही भरू, तुम्ही द्या तसंही, बरोबर आहे का नाही? म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. देशासाठी, धर्मासाठी प्रत्येकाने एकत्रित या. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती.
देशाविषयी धर्माविषयी प्रत्येकाने स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एकत्रित यान जाता जाता सर्वांना विनंती, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केला. म्हणून पुनश्च एकदा आमचे वागेश्वर ग्रुप तथा उदय मित्र मंडळ राक्षेवाडी या सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आज आवर्जून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेले आमचे मुंगशे दादा आहेत. दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी आहे, तुम्ही सर्वांचे नावं मला पाठ नाही, पण निश्चित तुम्हा सर्वांविषयी माझ्या अंतकरणामध्ये आदर आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली